जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। बुद्ध जयंती के अवसर पर धम्मभूमि बुद्धलेनी में 10 दिवसीय सामने शिविर का आयोजन किया गया है। पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधि महाथेरो के मार्गदर्शन में 10 दिवसीय सामने शिविर में 150 से अधिक छोटे बच्चों से 50 वर्ष से अधिक उम्र तक के लोगों ने इस शिविर में भाग लिया है। सुबह 4 बजे से ध्यान, बुद्ध वंदना, परित्राण पाठ, विभिन्न भिक्षुओं द्वारा बुद्ध धम्म पर प्रवचन और मार्गदर्शन आंबेडकरी आंदोलन के व्याख्याता प्राध्यापक प्रदान करेंगे। अखिल भारतीय भिक्षु संघ नगर शाखा अध्यक्ष नागसेन बोधि थेरो, बोधि धम्म थेरो, भदंत आनंद बोधि आदि ने शिविर को सफल बनाने के लिए कड़ी मेहनत की है। नमो बुद्धाय। जय भीम। मी भदंत नागसेन बोधि थेरो, अखिल भारतीय भिक्षु संघ महाराष्ट्र प्रदेश औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष। ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये बुद्धलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध विहारामध्ये गेल्या 40 वर्षापासून तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असते। पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवी यांनी गेल्या 40 वर्षापासून धम्मभूमी बुद्धलेनी औरंगाबाद या ठिकाणी बुद्ध महोत्सव, बुद्ध जयंतीचा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत। गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी श्रामणेर दीक्षा सुद्धा देण्यात येत आहे। बरेचसे विद्यार्थी या ठिकाणाहून घडून गेलेले आहेत भंतीच्या आशीर्वादाने। याही वर्षी तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती धम्मभूमी बुद्धलेनी औरंगाबाद पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवी यांच्या अध्यक्षतेखाली 200 श्रामणेर या ठिकाणी प्रवचित झालेले आहेत। महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी विद्यार्थी शिकण्यासाठी, बुद्ध धम्म संघ शिकण्यासाठी, विपश्यना शिकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात। यांचा 10 दिवस या ठिकाणी राहून बुद्ध धर्माप्रती ध्यान ते संपादन करीत आहेत। बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला, भिक्षू संघाला या ठिकाणी नवीन सामने जाणार त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आपण पाहतो की या ठिकाणी अशा प्रकारे सामने या ठिकाणी विकसित होत आहेत आणि या ठिकाणी बार धर्मप्रचार आणि प्रसाराचं काम होत आहे आणि अशा प्रकारचं धर्मप्रचाराचं काम 40 वर्षापासून लगातार चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारे चालू राहील अशी मात्र या ठिकाणी ग्वाही दिली जाते। आमचे या ठिकाणी जे उपासक आहेत त्यांचे आत्मनाथ या ठिकाणी श्रद्धा असल्यामुळे अनेक प्रकारचे लहान मुलं, छोटे मोठे, मध्यम वयाचे असे प्रवचित होण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात। जे टार्गेट दिलं त्या टार्गेटाच्या काही गुणा लोक या ठिकाणी येतात, परंतु भक्तजी त्यांना मात्र चिवर देऊन त्यांना कोणालाही मागे पाठवत नाही, त्यांना चिवर देऊन प्रशिक्षण देण्याचं काम भंते जे अहोरात्र या ठिकाणी करत असतात। एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो। डॉक्टर BR आम्बेडकर फाउंडेशन नांदेड़ की ओर से बीते 21 साल से सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, राजनीतिक व पत्रकारिता ऐसे विविध क्षेत्र में अपना योगदान देने वाले व्यक्ति को विविध पुरस्कारों से सम्मानित किया जाता है। इस साल भी कुछ दिनों में भव्य सांस्कृतिक कार्यक्रम में सम्मान के साथ राशि और गौरव पत्र देकर सम्मानित किया जाएगा। ऐसी जानकारी डॉक्टर BR फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष बापूराव गजभारे इन्होंने पत्र परिषद में दी।
डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के जयंती के उपलक्ष्य में पिछले 21 साल से हम डॉक्टर BR अम्बेडकर फाउंडेशन की ओर से पत्रकारिता के क्षेत्र में और सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय हो या अन्य क्षेत्र में जो अच्छे व्यक्ति काम करते हैं उनको बाबा साहब की जयंती के मौके पर हम उनको पुरस्कार देकर सम्मानित करते हैं। पुरस्कार की राशि कम ज़्यादा हो सकती, लेकिन एक सम्मान उनका करके हम एक मूवमेंट का काम आगे बढ़ाने का काम करते हैं और ये प्रक्रिया पिछले 21 साल से निरंतर चल रही है। पिछले 4 साल से हम राज्य स्तरीय पुरस्कार भी देना शुरू किए हैं। लास्ट ईयर हमने नागपुर के पत्रकारों को चुना था। उसके पहले हमने नांदेड़ के ही विलास आठवले जो TV9 के पत्रकार है उनका ही चयन हमने किया था। और इस साल ABP मराठी माध्यम से काम करने वाले हमारे जो राहुल कुलकर्णी है उनको हमने राज्य स्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार से इस साल सम्मानित किया है। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर समता गौरव पुरस्कार जो है वो पुरस्कार साहित्य क्षेत्र में काम करने वाले हमारे बहन डॉक्टर वर्षालीताई किनालकर जी को इस साल हमने सम्मानित किया है ये पुरस्कार से। तो ये निरंतर काम पिछले 21 साल से चल रहा है और आगे भी ये कारवां बढ़ता रहेगा। और बाबा साहब की जयंती के मौके पर हमने समाज को कुछ देना चाहिए, ये इस भावना के साथ हमने ये पुरस्कार की अच्छी परंपरा शुरू की है और पूरे महाराष्ट्र में इस पुरस्कार का स्वागत किया जाता है। और अंबेडकर समाज में तो इस पुरस्कार घर घर में हर व्यक्ति को मालूम है। ऐसा ये 21 साल में हमने काम किया है, आगे भी हम ऐसा ही काम बाबा साहब के जयंती के मौके पर करेंगे। बस धन्यवाद, जय भीम। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के उपलक्ष्य में धम्म चैरिटेबल ट्रस्ट की ओर से बुद्ध फिल्म का प्रीमियर शो संपन्न हुआ। शाहू स्मारक भवन में संपन्न हुए इस कार्यक्रम में छोटे छोटे बाल बच्चे ने बाबा साहेब आम्बेडकर के गानों पर डांस किया। अध्यक्ष अनिल महमाने, प्राचार्य किशन कुराडे, मधुकर शिर्के तथा पालक बड़ी संख्या में मौजूद थे। त्या अनुभवल्यानंतर आपल्याला वाटेल खरंच आपण 47 नंतर जन्माला आलेली पिढी आणि त्यानंतर आमच्या पोटाला आलेल्या पिढ्या भाग्यवान आहेत, भाग्यवान भारत आहेत। कारण बाबासाहेबांनी अशी संघटना आणि घटना दिलेली आहे की जगात इतिहासात कुठं तोड नाही। त्यामुळे आपोआपच भारताच्या लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार होणार आहे। आमच्या पिढीने यथाशक्ती केलेला आहे। अरे म्हणून तर जातीच्या पाती कमी झाल्या ना, नाहीतर मम्माने आणि कुराडे तुमचं काय नाव शिर्के कांबळे सगळे आले असते एकत्रित। आता सांगतो जाता जाता काही कांबळे म्हणाल्या म्हणून अर्थ काय माहित आहे कांबळेचा? बऱ्याच जणांना आडनावाचा अर्थ माहित नाही। डोकीवर मिरविल्याचा मिऱ्या वाटल्याचा आमच्या आता आम्ही सोडणार नाही। आम्हाला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलंय, महिलांना दिलंय, म्हणून देशातली पहिली पंतप्रधान जगातली या देशातली महिला होऊ शकते, पहिली राष्ट्रपती या देशातली होऊ शकते। अजून अमेरिकेला ना इंग्लंडला जमलं नाही, ते इथं घडवून दाखवलंय। याचं कारण महामानव बाबासाहेबांनी एका वाक्यात महिलांना, पुरुषांना, दलितांना सगळ्यांना एका वाक्यात समान पातळीवर आणून जगात क्रांती घडवली। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा
भीम टेकड़ी की ओर से बुद्ध विहार लोकार्पण व थाईलैंड से आए 10 फुट ऊंचे बुद्ध प्रतिमा का अनावरण समारोह गुरुवार 4 मई को होगा। इस वक्त थाईलैंड के 20 बुद्ध भिक्खु, 30 बुद्ध उपासक उपस्थित रहेंगे। समारोह के विशिष्ट अतिथि के रूप में गगन मलिक फाउंडेशन के अध्यक्ष तथा थाईलैंड के बौद्ध राजदूत सिने अभिनेता गगन मलिक उपस्थित होंगे। पत्रकार वार्ता में बौद्ध धम्म प्रचार समिति के अध्यक्ष घनश्याम आपोळे द्वारा जानकारी दी गई। बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी अमरावतीच्या वतीने 4 मे 2023 रोजी भीमटेकडी या ठिकाणी थायलंडहून आलेल्या बुद्ध मूर्ती, ज्याची उंची 10 फूट आहे आणि वजन 900 किलो आहे, त्याचं अनावरण थायलंडचेच भंते जे 20 बौद्ध भिक्षू आहेत आणि त्यांच्यासोबत 30 बौद्ध उपासक आहेत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। आणि त्याकरता त्या देशाचे एकूण बुद्ध भिक्षूसह 50 उपासक आणि 20 बौद्ध भिक्षू उपस्थित राहणार आहेत। त्या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राव जे आहेत ते राहतील आणि अध्यक्ष म्हणून भीमटेकडीचे श्री घनश्याम आपोळे मी स्वतः हजर राहणार आहे। या सोहळ्याला त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी उभा आहे, ज्याची उंची 11 फूट आहे आणि वजन 1580 किलो आहे, असा हा पुतळा त्याचेसुद्धा लोकार्पण त्या दिवशी होणार आहे। आणि या सोहळ्याला संपूर्ण अमरावती शहरातील बौद्ध उपासक उपासिका, त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा भिक्खू संघाचे सगळं भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित राहतील। त्याकरता आपण अमरावती शहरातील सर्व उपासक बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करतो, त्यांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात त्या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी अशी विनंती। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। मिलिंद आर्ट्स कॉलेज की ओर से दलित पैंथर के स्वर्ण जयंती वर्ष के अवसर पर मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार से सभी दिवंगत पैंथर को श्रद्धांजलि के रूप में आंबेडकरी आंदोलन के वरिष्ठ नेता एवं दलित पैंथर के संस्थापक सचिव जे.ब. पवार को यह पुरस्कार कॉलेज के प्राचार्य वैशाली प्रधान द्वारा दिया गया। गुलामों को इंसान बनाकर सिर्फ एक ही बादशाह बने हैं, और वो है भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। साधु साधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं गच्छामि। पासून आम्ही त्या पुरस्काराचं नाव बदलून कृतज्ञता व्यक्त करत आहोत, ज्यांनी समाजामध्ये समतेचं कार्य केलेलं आहे, एकतेचं कार्य केलेलं आहे, संघर्षाचं काम केलेलं आहे। सकाळपासून मी जवी पवार सरांच्या संपर्कात आहे। त्यांचं ते बोलणं, त्यांचे ते शब्द, आजही त्यांच्यातला पॅन्थर 80व्या वर्षी कसा, असं मला वाटतं। आपण म्हणालात आपल्या भाषणामध्ये, मी माझा अध्यक्ष समारोप असल्यामुळे आपण जे बोललात त्यावर मी थोडासा प्रकाश टाकेल, की आपण म्हणालात की बाबासाहेब आंबेडकरांनी मला जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली। होय सर, आपण ते खूप व्यवस्थितपणे आणि मला शब्दात मांडता येणार नाही अशी ती जबाबदारी पार पाडली। परंतु त्यापुढे जाऊन मी असं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी मलाही एक जबाबदारी पार पाडलेली आहे,
आणि ती म्हणजे त्यांचं काम पुढे नेणाऱ्यांचा सत्कार करणं हे मी माझं कर्तव्य समजते आणि आज ती जबाबदारी मी पार पाडत आहे. की त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे 7व्या क्रमांकाचा, की तुमच्या महाविद्यालयाचे बेस्ट प्रॅक्टिस काय आहे. आणि आम्ही आमची बेस्ट प्रॅक्टिस दाखवली की ज्या महान व्यक्तींनी समाजासाठी त्याग केलेला आहे, कार्य केलेलं आहे, अशा सर्वांचा आम्ही इथे बोलून त्यांचा मान सन्मान करतो, जेणेकरून तरुण पिढीला, आमच्या विद्यार्थ्यांना, समाजाला त्याचं एक फायदा होतो आणि त्याची दखल घेतली जाते. सर, मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की ह्या क्रायटेरियाला मला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळालेले आहेत. इंग्लिशमध्ये म्हणायचं तर आय एम द मॅन ऑफ प्रिन्सिपल. मी तत्त्वज्ञानाला किंवा माझ्या विचारसरणीला कधी शरण जात नाही, जाणारा नाही. त्यामुळं मी त्यांना तेव्हा सांगितलं, मी तुमचा खूप खूप आभारी आहे, तुम्ही मला हा पुरस्कारासाठी लायक ठरवलं किंवा तुमच्या समितीने लायक ठरवलं. पुरस्कार मिळावा या दृष्टीने मी कोणत्याही चळवळीत कधी उतरलो नाही. मी माझं काम, माझ्यावर बाबासाहेबांनी जी टाकलेली जबाबदारी होती ती मी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. किती अंशाने पार पाडू शकलो हे मला सांगता येणार नाही, पण मला जेवढी जमली तेवढी मी पार पाडली. पण मी माझ्या स्वतःच्याशी मी प्रतारणा करणार नाही असं सांगितलं होती. बाबासाहेबांच्याजवळ त्यावेळेला अशा प्रकारची कोणतीही संस्था नव्हती आणि म्हणून मग बाबासाहेबांनी सांगितलं, ठीक आहे, त्याला तुम्ही मदत केलीत, त्यांच्याकडं संस्था आहे, माझ्याकडं संस्था नाही, मी संस्थात्मक काम करू शकलो नाही, मी चळवळ केली. चळवळ आणि संस्था याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी सांगितलं, मी चळवळ केली, मी संस्था उभारत राहिलो नाही. ती चळवळ म्हणजे काय? चळवळ म्हणजे खळाळत्या पाण्यासारखं असतं. ती चळवळ कधी थांबत नाही, तिला कोणी अडवू शकत नाही. आणि संघटन किंवा संघटना ही एखाद्या बंदिस्त विहिरीसारखी असते. तिला पाण्याचा स्राव असतो, त्याच्यामध्ये वरती पाणी, त्या पाण्यामध्ये पानं पडतील, पाण्यामुळे ते पाणी खराब होईल, त्याला कुठल्याही प्रकारचा आउटलेट नाही. त्यामुळे ते, पण चळवळ तशी नाही. चळवळ कुणासाठी थांबत नाही, ती नदीसारखी असते, ती सतत पुढं चालत असते. मी चळवळ करत राहिलो, मी संघटना बांधत राहिलो नाही. आणि म्हणून मला जरी तो करता आलं नाही तर माझ्या तिथले अनेक लोक आहेत की ज्यांना तुमच्या उच्च शिक्षणाची शिक्षणाची इच्छा आहे, त्यांना उच्च शिक्षण पाहिजे, अशा माझ्या काही लोकांना तुम्ही उच्च शिक्षणासाठी, त्या काळात विलायत हा शब्द होता, विलायतीला पाठवून द्या, लंडनला पाठवून द्या. आणि बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे लिंलित गुन्हे 16 लोकांना उच्च शिक्षणासाठी त्यामुळे पाठवलं होतं. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मियों की 22वीं राज्यव्यापी अधिवेशन 29-30 अप्रैल को कोल्हापुर के स्वर्ण भूमि लॉन में होने जा रही है. इस बात की जानकारी सरचिटनीस प्रेमानंद मौर्य केंद्रीय जिलाध्यक्ष RS कामले ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी. ऐतिहासिक मानगांव परिषद से शुरू हुए इस अधिवेशन में सामाजिक क्रांति का लड़ाई यशस्वी करने के लिए भारत के कर्मी और कर्मचारी तथा आने वाले लड़ाई के दिशा के बारे में और अन्य विषय पर गंभीर चर्चा होगी. 2 दिन होने वाले अधिवेशन में 5000 अभियंता, अधिकारी, कर्मी उपस्थित रहेंगे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन कोल्हापूर येथे 29 व 30 एप्रिल 2023 रोजी संपन्न होत आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामधून 4 ते 5 हजार कर्मचारी, अधिकारी, अभियंते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटक माननीय दिनेश वाघमारे, व्यवस्थापकीय संचालक महापारेषण हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे माननीय विजय सिंगल हे व्यवस्थापकीय संचालक हे देखील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार. जनरेशनचे व्यवस्थापकीय संचालक हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे काही एकसंघ राज्य विद्युत मंडळामध्ये असणाऱ्या या ज्या महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण 3 कंपन्या आहेत, या तिन्ही कंपन्यांच्या समोर सध्याची जी काही आव्हानं आहेत, या आव्हाना संदर्भामध्ये एक सविस्तर चर्चा करण्यासाठी देखील एक असं परिसंवाद आम्ही आयोजित केलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये होणारे जे बदल आहेत त्याला माणगावच्या परिषदेला
अनुसरून देखील एक आम्ही परिसंवाद ठेवलेला आहे. प्रसारमाध्यमं सध्याचे आहेत त्या प्रसारमाध्यमांची जी भूमिका आहे त्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी आपल्याला एक विषय ठेवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आर्थिक दृष्टिकोन आहे त्या संदर्भामध्ये सत्यस्थिती काय आहे हा देखील एक विषय आपण ठेवलेला आहे. आणि यासह जे काही राज्य विद्युत मंडळातल्या या तिन्ही कंपन्या ज्या आहेत त्या तिन्ही कंपन्यांना कशी आपल्याला ऊर्जित अवस्था आणता येईल, कर्मचाऱ्यांच्या सोबतच ग्राहकांना कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला सेवा देता येईल या दृष्टिकोनातून हे अधिवेशन हा एक महिलाचा जगत ठरणार आहे. भीम ब्रिगेड संगठन के संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेड़े और उनके साथियों पर गाड़गेनगर पुलिस स्टेशन यहाँ 15 अप्रैल को झूठे गुने दाखिल किए गए. राणा दंपति और उनके कार्यकर्ताओं के साथ किसी प्रकार की हाथापाई गैरवर्तन नहीं किया. उस वक्त हजारों उपासक उपस्थित थे, सीसीटीवी भी थी. फिर भी किसी प्रकार की जांच पड़ताल किए बिना पुलिस ने भीम ब्रिगेड के कार्यकर्ताओं पर गुना दाखिल किया. ये गलत है और यह आम्बेडकरी लोगों का आवाज़ दबाने की कोशिश की जा रही है, ऐसा आरोप भीम ब्रिगेड संगठन के संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेड़े ने किया है. 2024 असो की 2000 कोणतंही वर्ष असो तो याच्यानंतर इलेक्शन मध्ये उभा राहणार नाही. आम्ही त्याला एक मागणी अजून करू की त्याच्यावर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहे. मामा रवी राणावर 15 गुन्हे दाखल आहे, ते 356 दाखल आहे. तो माझी तडीपारी काढते, मी संविधानिक मार्गाने त्याची तडीपारी काढून नाही दाखवत. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद नाही. तडीपारी निघणार पण भीम सैनिकाची नाही निघणार, रवी राणाची निघणार आणि संविधानिक मार्गाने निघणार. आम्ही हक्क लढू. आमचे ॲडव्होकेट दीपक भाऊ सरदार सुद्धा इथे आहेत आणि पूर्ण वकील संघ आमच्या सोबत आहे आणि पूर्ण वकील संघ या मोर्चामध्ये आणि या जे आम्ही लढा लढवला जो आक्रोश मोर्चा काढत आहे यामध्ये पूर्ण आमच्या सोबत वकील संघ सुद्धा सोबत आहे. इतर पक्षाचाही आम्हाला पाठिंबा आहे. इथपर्यंत नव्हे तर भाजपचाही पाठिंबा आहे. सांगा जे भाजप त्याच्या सोबत ते भाजपवाल्या सोबत आहे ते भाजप आमच्या सोबत आले. म्हणजे हे अमरावतीच्या राजकारणातील पहिली गोष्ट आहे की भाजपही आंबेडकर चळवळी सोबत आहे, काँग्रेसही आंबेडकर चळवळी सोबत आहे, शिवसेनाही काँग्रेस सोबत आमच्या सोबत आहे, आंबेडकरी चळवळी सोबत आहे, राष्ट्रवादी आंबेडकरी चळवळी याच्यासोबत काय राहिलं. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या प्रचार पवित्रा घेऊन या दोघांनी सुनील गजबे आणि रवी राणा यांची संगनमत करून माझ्यावर 354 गुन्हे दाखल केले, 54 गुन्हे दाखल केले आणि माझ्या मागे पोलीस लावले. त्याच्यानंतर मला धमक्या येत आहे की तुला आता तडीपारी काढतो, मोका काढतो आणि तू संघटनेची जेव्हा प्रचार करायला जाशील, संघटनेच्या शाखा ओपन करायला जाशील तेव्हा तू कोणत्या खेड्यातून परत येशील नाही. मलाही रवी राणा म्हणतात. माझं रवी राणांना एवढं आव्हान आहे तर तू जर खरंच आता तू कोणत्या याचा आहे, कोणत्या झेंड्याचा आहे मला माहित नाही, पण मी मरेपर्यंत निळा सोडणार नाही. कारण की मी एकाच बापाची औलाद आहो आणि मी एकाच दुपट्टा घेऊन फिरतो आणि मी जरी हिंदू समाजात काम करत असेल तरी माझा दुपट्टा तोच राहते. मी चेहरा बदलवत नाही आणि मी चेहरा बदलत नाही. रवी राणा सारखा रवी राणा हा ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चेहरा बदलवतो. जर सुद्धा भाऊने सांगितलं रामनवमी आली म्हणजे भगवा झेंडा, भीमाची वाघीण बनते, कधी हिंदू शेरणी बनते. हे काय आहे, याची विचारधारा काय आहे, हा कोणत्या विचारधारेला बनला आहे, याचं अस्तित्व काय आहे. 100 घरं अमरावतीमध्ये नाही तरी त्याला आमदार केलं म्हणजे हा बदनाम, हा एक दगलबाज माणूस आहे. आणि ज्या माध्यमातून त्याला जो समाजासोबत खेळी खेळत आहे, इतर पक्षासोबत खेळी खेळत आहे, इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत खेळी खेळत आहे, हे त्याची खेळी आम्ही बंद करू. आणि त्याची खेळी फक्त आंबेडकर चळवळीतले कार्यकर्तेच बंद करू शकते, भीम सैनिकच बंद करू शकते. तो सर्वांवर भारी पडत असेल पण भीम सैनिकांवर तो भारी पडणार नाही याची तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आणि त्याचं जे स्टेटमेंट होतं मुंबईवरून की आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटनाच्या मुठभर संघटना आहे, त्या संघटना माझं काहीच दड करणार नाही. मी रवी राणाला आव्हान करतो या पत्रकार परिषदेच्या आव्हानामधून. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.